चांदोबा रामायण 64वा भाग। रामाने केलेल्या अद्भुत यज्ञासाठी वाल्मिकी आपल्या शिष्यांसह आले आणि ऋषीवाटिकेत स्वतःसाठी निश्चित केलेल्या पर्णशाळेत राहिले। स्वतः रचलेल्या रामायणाचे जिथेही बोलावले जाईल तिथे गायन करण्याची त्यांनी आपल्या शिष्यांना अनुमती दिली। त्यांनी कुश, लवांना सांगितले, तुम्ही कोणाची मुले आहात असे कोणी विचारले तर वाल्मिकींचे शिष्य आहोत असे सांगा। कोणी धन दिले तर घेऊ नका। रामाने बोलावले तर त्यांच्या समोरही रामायणाचे गायन करा। ते राजा आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मर्यादा पाळा। तसेच होईल आजोबा असे सांगून ते पर्णशाळेतून बाहेर पडले। ते राग तालयुक्त रामायणाचे गायन करत असल्याची बातमी ऐकून रामाने त्यांना मोठ्या सभेच्या मध्ये बोलावले आणि गायन करण्यास सांगितले। त्या महासभेत मुनी, राजे, पंडित, पौराणिक, संगीतज्ञ, कलाकार, नृत्यकलेत निपुण लोक आणि इतर अनेक जण उपस्थित होते। त्या दिवशी कुश, लवांनी रामायणातील पहिले 20 सर्ग गायले। रामाने लक्ष्मणाला सांगितले, या मुलांना 18,000 सुवर्णमुद्रा दे। पण लक्ष्मण त्यांना वेगवेगळे सुवर्ण देऊ लागला तेव्हा ते म्हणाले, हे सोने आम्हाला कशाला? आम्ही अरण्यात कंदमुळे, फळे खाऊन जगणारे लोक आहोत। राम ते शब्द ऐकून आश्चर्यचित्त झाला आणि त्याने विचारले, मुलांनो, तुम्ही गात असलेले हे काव्य किती मोठे आहे? ते कोणी लिहिले आहे? सीतापुत्र म्हणाले, हे वाल्मिकी महामुनींनी लिहिले आहे। ते सुद्धा या यज्ञासाठी आलेले आहेत। आपल्याला ऐकायचे असेल तर आम्ही रोज गायन करू। राम म्हणाला, ठीक आहे। मुले रोज येत असत आणि सर्वांच्या समक्ष काही सर्गांच्या क्रमाने अनेक दिवसांपर्यंत रामायणाचे गायन त्यांनी केले। या गायनामुळे ती मुले सीतेचीच मुले असल्याचे सर्वांना स्पष्ट झाले। रामाने आपल्या दूतांना बोलावले आणि सांगितले, तुम्ही वाल्मिकी महामुनींकडे जा आणि त्यांना सांगा की जर सीता पवित्र असेल तर तिने येथे येऊन ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी महामुनींची अनुमती मागत आहे असे त्यांना सांगा। दूतांनी येऊन रामाची इच्छा कळवताच वाल्मिकी महामुनी म्हणाले, सीता रामाच्या इच्छेनुसार येऊन शपथ घेईल। दूतांनी हा निरोप सांगताच रामाने सभिकांसमोर घोषणा केली की सीता स्वतःची पवित्रता प्रकट करणार आहे। सर्वांना ही गोष्ट ऐकून आनंद झाला आणि त्यांनी रामाचे अभिनंदन केले। दुसऱ्या दिवशी पहाटेच राम यज्ञवाटिकेत गेला आणि सर्व महामुनींना निरोप धाडला। त्याने राक्षसांना, वानरांना आणि विविध देशांतून आलेल्या 4ही वर्णांच्या लोकांना बोलावले। सर्वजण बसलेले असताना वाल्मिकी महामुनी सीतेला सोबत घेऊन आले। वाल्मिकींच्या मागे चालत येणाऱ्या सीतेला पाहताच सर्वांची हृदये विरघळली। वाल्मिकी रामाला म्हणाले, रामा, ही सीता महान पतिव्रता असून धर्मापासून ढळलेली नाही। लोकापवादाला घाबरून तू तिला माझ्या आश्रमाजवळ सोडून दिले होतेस, म्हणून तिला आता तुझ्या मनात विश्वास निर्माण होईल अशी शपथ घ्यायची आहे। ही दोन्ही मुले सीतेचीच मुले आहेत। मी कधीही अस्त्य बोललो नाही। हे तुझेच पुत्र आहेत। मी अफाट तपश्चर्या केली आहे। जर सीता खरोखरच दोषी असेल तर माझे तप फळाला न येवो। तू केवळ लोकापवादाला भिलास, परंतु तिच्यात कोणताही दोष नाही हे तुलाही ठाऊक आहे। रामाने वाल्मिकींना नमस्कार केला आणि सांगितले, मुनीश्वरा, आपले म्हणणे सत्य आहे। लंकेतच अग्निदेवाने सीतेच्या पवित्रतेची साक्ष दिली होती, म्हणूनच मी तिला माझ्यासोबत घरी आणले होते। ही मुले माझीच मुले आहेत हे देखील मला ठाऊक आहे। जर या महासभेत सीता स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करत असेल तर मी तिचा आनंदाने स्वीकार करीन। काशाय वस्त्रे परिधान केलेली सीता हात जोडून जमिनीकडे पाहत म्हणाली, जर माझ्या मनात रामाशिवाय इतर कोणाचेही स्मरण नव्हते तर भूदेवीने मला मार्ग द्यावा। जर मी मन, वचन, काया यांनी रामाचीच पूजा करणारी असेन तर भूदेवीने मला मार्ग द्यावा। जर रामाशिवाय मला दुसरे काहीही ठाऊक नसेल तर भूदेवीने मला मार्ग द्यावा। सीता असे म्हणत असतानाच बलवान नागकुमार एका दिव्य सिंहासनाला उचलून धरत जमिनीतून वर आले। ते सिंहासन अत्यंत अद्भुत होते। नागकुमारांच्या मस्तकांवरील रत्ने विचित्रपणे चमकत होती। त्या सिंहासनावर बसलेल्या भूदेवीने आपले दोन्ही हात पुढे केले आणि सीतेला उचलून सिंहासनावर बसवले। लगेच ते सिंहासन पाताळात गेले। हे पाहून सर्वजण स्तब्ध झाले। काही जण सीतेकडेच पाहत राहिले तर काही जणांनी रामाकडे पाहिले। त्यानंतर एकदम गोंधळ सुरू झाला। वानर रडले, किती साध्वी, असे म्हणून मुनींनी तिची प्रशंसा केली। रामाने दंडाचा आधार घेऊन मान खाली घालून बराच वेळ अश्रू ढाळले आणि आवेशात येऊन म्हटले, मी इतका कष्ट कधीही अनुभवला नाही। हे भूदेवी, माझी सीता मला परत दे, नाहीतर मलाही मार्ग दे। कोणीतरी माझे धनुष्यबाण आणा, मी पृथ्वीला विदीर्ण करून टाकेन। सर्वांनी एकत्र येऊन त्यांना शांत केले। वाल्मिकी कुश, लवांना सोबत घेऊन आपल्या पर्णशाळेत गेले। ती रात्र सीतेच्या आठवणीतच गेली। दुसऱ्या दिवशी पुन्हा सभा भरली तेव्हा कुश, लवांनी उत्तर रामायणाचे गायन केले। त्यासह यज्ञकार्य संपले। यज्ञासाठी आलेल्यांचा योग्य प्रकारे सत्कार करून राम अयोध्येला परत आला। येताना त्याने आपल्या मुलांना सोबत आणले। त्याने दुसऱ्या कोणत्याही स्त्रीशी विवाह केला नाही। सोन्याची सीता शेजारी ठेवून त्याने अनेक अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ केले।
त्याने धर्माची जोपासना करण्याचा प्रयत्न करत न्यायाने परिपालन करून प्रजेचे प्रेम मिळवले. त्याच्या राज्यात देश सुभिक्ष होता. अकाल मृत्यू आणि इति बाधा नव्हत्या. कालांतराने कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांचा मृत्यू झाला. रामाने त्यांचे अंत्यविधी करून मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला. काही काळ गेल्यानंतर रामाकडे कैकेयीचा भाऊ युधाजित याच्याकडून गार्ग्य 10,000 घोड्यांच्या भेटीसा आला आणि म्हणाला, रामा, तुझ्या मामांनी तुला सांगायला लावले आहे की सिंधू नदीच्या दोन्ही बाजूंना असलेला गंधर्व देश सौंदर्याने नटलेला आहे. तिथे शैलुषाची संतान असलेले 3 कोटी बलवान गंधर्व आहेत. त्यांना जिंकून गंधर्व देश ताब्यात घे. तुझ्या हितासाठी मी ही गोष्ट सांगितली आहे, असा युधाजितचा संदेश त्याने दिला. राम म्हणाला, चांगले आहे. ही मुले भरताची मुले आहेत, तक्ष आणि पुष्कल. यांच्यासोबत मी भरताला आणि सेनेला पाठवतो. भरत गंधर्वांना जिंकून गंधर्व देशाचे 2 भाग करेल आणि आपल्या 2 मुलांना तिथले राजे करून परत येईल. त्याप्रमाणेच भरत मोठी सेना सोबत घेऊन 15 दिवस प्रवास करून केकई देशाला पोहोचला आणि युधाजितला भेटला. त्यानंतर दोघांनी मिळून गंधर्वांवर युद्धासाठी प्रस्थान केले. युद्धात गंधर्वांचा नाश झाला. भरताने त्यांचा देश जिंकून तक्षासाठी तक्षशिला आणि पुष्कलासाठी पुष्कलावती ही नगरे वसवली. त्या नगरांमध्ये 5 वर्षे राहून तो अयोध्येला परत आला. आता लक्ष्मणाची मुले असलेल्या अंगद आणि चंद्रकेतूसाठी राज्ये निर्माण करायची होती. त्यांच्या राज्यासाठी योग्य असा एखादा देश असेल तर पहा, असे राम लक्ष्मणाला म्हणाला. कारुपत नावाचा देश त्यासाठी योग्य असल्याचे लक्ष्मण म्हणाला. अंगदासाठी तो देश आणि चंद्रकेतूसाठी चंद्रकांत देशाची व्यवस्था करावी असा निर्णय झाला. अंगदासोबत लक्ष्मण आणि चंद्रकेतूसोबत भरत जाऊन त्या देशांत त्यांचे राज्य निर्माण करून अयोध्येला परतले. काळ निघून गेला. एके दिवशी यम मुनिवेशात रामाच्या राजवाड्यात आला आणि लक्ष्मणाला पाहून म्हणाला, लक्ष्मणा, मी एका महान महर्षींचा दूत म्हणून रामाला कामानिमित्त भेटायला आलो आहे असे सांग. लक्ष्मणाने तसे सांगताच रामाने मुनींना आत पाठवण्यास सांगितले. यमाने येऊन रामाने दिलेले अर्घ्यपाद्य स्वीकारले आणि म्हणाला, रामा, आपल्याला एकांतात बोलायचे आहे. आपण बोलत असताना जर कोणी आले तर तुला त्यांना मृत्यूदंड द्यावा लागेल. जर हे मान्य असेल तरच मी आलेल्या कामाबद्दल सांगेन. रामाने लक्ष्मणाला बोलावले आणि सांगितले, लक्ष्मणा, द्वारपालाला पाठवून देऊन तूच दारापाशी उभा राहा. आम्ही बोलत असताना जो कोणी आत येईल त्याला मृत्यूदंड अटळ आहे. त्यानंतर यम रामाला म्हणाला, रामा, मी वेषांतर करून आलेला यम आहे. ब्रह्माच्या सांगण्यावरून आलो आहे. ब्रह्माने तुला सांगायला लावले आहे की तू रावणवधासाठी अवतरलेला विष्णू आहेस. तुझे भूलोकातील काम संपले आहे. तुला जेव्हा परत यावेसे वाटेल तेव्हा परत ये. राम हसून म्हणाला, तुझे येणे मला खूप आनंद देणारे ठरले. मी देखील जिथून आलो तिथे जाण्यासाठी तयारच आहे. आत राम आणि यम असे बोलत असताना दुर्वासा आले आणि म्हणाले, लक्ष्मणा, मला आत्ताच रामाला भेटायचे आहे. स्वामी, आमचे बंधू दुसऱ्या कामात व्यस्त आहेत. थोडे थांबावे लागेल. आपण कोणत्या कामासाठी आला आहात आणि माझ्याकडून आपल्याला काय हवे ते सांगा, असे लक्ष्मण म्हणाला. दुर्वासा संतप्त होऊन म्हणाले, जर तू मला लगेच रामाकडे घेऊन गेला नाहीस तर तुझ्या संपूर्ण वंशाचा नाश होईल असा शाप देईन. मी एकटाच मरण पावलो तरी हरकत नाही, पण सर्वनाश होऊ नये असा विचार करून लक्ष्मणाने आत जाऊन रामाला बोलावले. राम उठून आला आणि दुर्वासांना नमस्कार करून विचारले, स्वामी, काय आज्ञा आहे? मला लगेच भोजन दे, असे दुर्वासा म्हणाले. रामाने त्यांना भोजन दिले. दुर्वासा भोजन करून आनंदाने निघून गेले. रामाला आपल्या शपथेची आठवण होऊन दुःख झाले. लक्ष्मण त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, दादा, माझ्यासाठी चिंता करू नका. माझा त्याग करून आपला शब्द पाळा. रामाने आपले मंत्री आणि पुरोहितांना बोलावून घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्यांचा सल्ला मागितला. रामा, लक्ष्मणाचा त्याग कर. त्याग करणे हे वधासारखेच आहे. धर्मभंग होऊ नये, असे वसिष्ठ म्हणाले. लक्ष्मणाने रामाला नमस्कार केला आणि स्वतःच्या घरी देखील न जाता थेट सरयू तीरावर जाऊन श्वास रोखून योगस्थितीत गेले. इंद्र विमानाने अदृश्यपणे खाली आला आणि लक्ष्मणाला शरीरासह स्वर्गात घेऊन गेला. विष्णूचा 4था भाग परत आला. त्यानंतर रामाने सभा भरवली आणि सांगितले, लक्ष्मणाप्रमाणेच मी देखील निघून जाईन. भरताचा राज्याभिषेक करण्याची व्यवस्था करा. हे ऐकून भरताची मती गुंग झाली. तो म्हणाला, तुझ्याशिवाय राज्य मला कशाला हवे? कुश, लवांचा राज्याभिषेक कर. कोसलासाठी कुशाला आणि उत्तर कोसलासाठी लवाला राजा कर. आपण स्वर्गात जात आहोत असा निरोप शत्रुघ्नाला देऊया. भरताने म्हटल्याप्रमाणेच कुश, लवांचा राज्याभिषेक झाला. शत्रुघ्नाला बोलावण्यासाठी मथुरापुराला दूत गेला. शत्रुघ्नाने देखील आपले राज्य आपली मुले सुबाहू आणि शत्रुघाती यांना वाटून दिले आणि तो अयोध्येला परत आला. राम स्वर्गात जात असल्याची वार्ता ऐकून सुग्रीव आणि विभीषण सहपरिवार आले. सुग्रीव अंगदाचा राज्याभिषेक करूनच आला होता. त्यानंतर रामाचे महाप्रस्थान सुरू झाले.
राम साधे वस्त्र नेसून हातात दर्भ घेऊन शांतपणे चालू लागला. त्याच्या मागे अंतपुरातील स्त्रिया, भरत, शत्रुघ्न, मंत्री, सेवक आणि वानर निघाले. काही अंतर चालल्यानंतर राम सरयू नदीपाशी पोहोचला. रामाने त्या नदीत पाऊल टाकले. त्याला ब्रह्माची हाक ऐकू आली. राम, भरत आणि शत्रुघ्न यांना वैष्णव शरीरे प्राप्त झाली. विष्णू ब्रह्माकडे पोहोचला. त्याच्यासोबत अवतरलेले सर्वजण आपापल्या लोकांत परतले. चांदोबा रामायण संपूर्ण. स्वस्ती. ओम श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.